जय जय रघुवीर समर्थ। राम राम। नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंद अमृताय श्रीधराय नमो नमः। श्रीधराय सर्व गुरुबंधूंना राम राम नमस्कार, कोटी कोटी प्रणाम। गुरुचरणी दंडवत, सर्व संतांना प्रणाम। राम। सर्व हरिगुरु भक्तांना पुन्हा शिकूया राम राम। आणि आजच्या अष्टावक्र गीता या विषयाला पुन्हा हात घालताना पूर्वीच्या 4 श्लोकामध्ये भगवंताने वैराग्याबद्दल विशेष महिमा गायलेली होती। भगवत प्राप्त महापुरुष, भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष ज्याला आपण आत्मसाक्षात्कारी म्हणा, अप्रोक्षानुभूती म्हणा, ब्रह्मानुभूती संपन्न म्हणा, सर्वांचा अनुभव एकच मित्रांनो। पण सर्व अनुभवाचा सार जर असेल तर चित्ताला रागद्वेष रहित करणं, आणि हे इतकं सोपं नाही। संग मिळाला तर कठीण नाही। रागद्वेष रहित करणं म्हणजे शांतीतून अशांतीमध्ये यायचं, ज्ञानातून अज्ञानात यायचं, शिवातून जीवामध्ये यायचं, चेतनातून जडामध्ये यायचं। आणि मग ह्या गोष्टीला आपण थोडंसं खतपाणी घालून वाढवायचं। पण हे महापुरुषांच्या अनुभवाप्रमाणे भगवत प्राप्तीनंतर बऱ्याचशा गोष्टी सगळ्याच्या सगळ्या तुमच्या हातात असतात। नानक सब कुछ तुमरे हात है, तुम ही होत सहाय। जवळजवळ 99% गोष्टी आपल्या हातात असतात। एखाद्या विषयाला केव्हा डिलीट करायचं आणि एखाद्या विषयाला केव्हा खतपाणी घालून त्याला मोठं करायचं। म्हणून जीव मात्राला सिद्धपुरुषाने हाच पहिल्यापासून उपदेश केला, शास्त्राने विदोष केला। अथातो ब्रह्मजिज्ञासा, आपण कोण आहोत, कुठे आहोत, कशासाठी आलेलो आहोत। आणि त्याच्याबरोबर वेळ जात नाही त्यावेळेस भगवंत कुठेतरी तुमची अशी संतांच्या संगतीत किंवा सेवेत किंवा गोसेवेत, तीर्थव्रतात, दानधर्मात कुठेतरी पण अशी एक तुमची वेळ काढू सोय करतो। आणि त्या कृपेच्या अनुभवानं तुम्ही हळूहळू दोन्ही विषयातून पुन्हा निर्विषय सुद्धा होत असतं। आजचा विषय पुढच्या 3 श्लोकामध्ये अष्टावक्राने जनकाला म्हणजे आपल्या शिष्याला अशाच प्रकारे बोध केलेला आहे। पहिला विषय वैराग्याबद्दल, वैराग्य म्हणजे मोक्षप्राप्तीचं एक सुंदर वाट सांगितलेली आहे। पण ते वैराग्य कशाबद्दल असावं, त्याची रसबुद्धी कशी काढून घ्यावी, त्याच्यातच आपलेपणा निर्माण करून त्याच्यातच प्रेमभाव कसा ओतावा, प्रेमभावातून आपण शांतीमध्ये कसा प्रवेश करावा आणि शांतीतून स्वरूपात कसं उतरावं, अशा प्रकारे जनकाला उपदेश केलेला आहे अष्टावक्रांनी। राम। पुढच्या श्लोकात सांग, न तुम देहो न ते देहो, भोक्ता करता नवा भवान, चिद्रूपो असी सदा साक्षी, निरपेक्ष सुखम चर। आपल्या लाडक्या शिष्याला अष्टावक्र पुढे सांगतात की मला तर भगवत प्राप्तीची ओढ होती, जन्मोजन्मीची होती, आणि सर्व देवतांची माझ्यावर विशेष कृपा होती, पितृकृपा होती। त्यामुळे मला आईच्या गर्भामध्ये साक्षात्कार झाला, आईच्या गर्भातच मला साक्षात्कार झाला। आणि त्यामुळे जसं शुकदेवांना या पृथ्वीवर यायची इच्छाच नव्हती, म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर यायचीच इच्छा नव्हती, त्याप्रमाणे अष्टावक्रांची सुद्धा तशीच इच्छा होती। मी आज सुद्धा त्याच स्थितीमध्ये आहे आणि बाहेर सुद्धा त्याच स्थितीमध्ये आहे। मी आज सुद्धा याच ब्रह्म अनुभवाच्या स्थितीमध्ये आहे, आणि उद्या बाहेर जरी आलो
बहिर्मुख जरी झालो तरी मी ब्रह्मानुभव तिच्याच स्थितीमध्ये राहीन. जसं संतांचा अनुभव अलीकडच्या जागृत स्वप्नी पांडुरंग. मी जागा झालो तरी भगवंताचं भजन आहे, झोपलो तरी भगवंताचं भजन आहे. अशा प्रकारच्या अनुभव संपन्न पुरुषांच्या बरोबर ज्यानी ज्यानी साधुसंग केला त्या सर्वांनी स्वतंत्र अनुभव सांगताना सर्वांचा एकच अनुभव होता की जन्माचं सार्थक झालं. पावन केले चराचरी, सुखी केले देवराया. असे बरेच महापुरुषांनी आपले आपले अनुभव मांडले. जसं समर्थांच्या पशी राहून कल्याण स्वामींनी सोलीव सुखाचा अनुभव दिला, किंवा एकनाथ महाराजांच्या पशी राहून पुरणपोळ्यानं स्वतःचा स्वतंत्र अनुभव दिला. तो स्वतंत्र अनुभवात ते काय म्हणाले, की मातीचं सोनं केलं तुम्ही माझ्या, आणि जन्माला तर या देहात आलो पण आकाशासारखं मला हलकं केलं. एवढंच काय, नाथांच्या घरी रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य व्हायचा भगवंताला. तर हा पुरणपोळ्या नाथांना आपला अनुभव सांगताना सांगतो गिरजाबाईंना की माई, जसं पोळीतलं पुरण सुखरूप असतं, दोन्ही बाजूला त्याला रक्षक पडदा असतो कणकीचा, माझं जीवन तसंच आहे. एका बाजूला नाथांचं प्रेम आहे, दुसऱ्या बाजूला तुमचं प्रेम आहे, आणि मी मात्र पोळीतल्या पुरणासारखा मी खरोखर तुमच्या कृपेने सुखरूप आहे. पण तशा प्रकारचं अंतःकरण सुद्धा असावं लागतं मित्रांनो, हेही लक्षात ठेवा. तुम्हाला भक्तीत जायचं असेल, भक्तीच्या वाटेनं, तर तितकंच गोड, पवित्र, सहिष्णू अंतःकरण असावं लागतं. आणि हे सर्वाला प्राप्त होत नसतं. त्यासाठी 3 गोष्टी. तुम्ही खरोखर या मृत्यूलोकात पोळलेला असला पाहिजे. मग कुठल्याही मार्गानं, आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक, खरोखर तुम्ही भाजून निघालेला असला पाहिजे. वरवरचा परमार्थ आणि वरवरचा प्रपंच काहीच सुख देत नाही. जसं वरवरची मैत्री, ठीक आहे ना, वरवरचं वैर, वरवरचं प्रेम, हे काहीच सुख देत नाही. ज्या क्षेत्रात आपल्याला उतरायचे त्यात परिपूर्णता असावी आपली. आणि अष्टावकरणा ह्याच 3 श्लोकामध्ये आपल्याला समजावायचं आहे. पुनश्च एकदा गुरुचरणी प्रणाम. आणि सत्संगाला आराम करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो की नतम देहो न ते देहो भोगता करता न नवा भवान चिद्रूपो असी सदा साक्षी निरपेक्षा सुखम चर. प्रश्न असा पडला जनकाला की आत्तापर्यंत तुम्ही मला 14 अध्याय सांगितले, हा 15वा अध्याय सुरू केलेला आहे. तुमच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून की गुरुदेव, खरोखर मला आतून वाटतंय सुखी व्हावं, परमसुखी व्हावं, परमात्मा स्वरूपाच्या आनंदात बुडून जावं. हे सगळं मला अपेक्षित आहे, पण त्याच्यासाठी मी नेमकं काय करावं? सुरुवातीपासून आत्ता इथंपर्यंत मी तुम्हाला तेच विचारत आलोय की मग मी नेमकं काय करावं? त्या प्रश्नाचं हे राजा जनकाला, म्हणजे आपल्या शिष्याला महामुनी अष्टावक्र या श्लोकातून समजवतात. काय समजवते? चिद्रूपो असी सदा साक्षी निरपेक्षा सुखम चर. खरंच तुला सुखी व्हायची तळमळ आतून आहे. बाहेरून तुझं वैराग्य मला जाणवतंय, आतून तुझा विवेक जाणवतोय, आणि मी सुद्धा तुला सर्व शास्त्राचा सार सांगतोय. या वचनानंतर मंत्रमूलम गुरु अक्यम, या वचनानंतर तू कुठल्याही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नको, कुणाचंही ऐकण्याचा प्रयत्न करू नको. मी जे सांगतोय ते सर्वस्व पुरुषोत्तम वचन सांगतोय. कुणाचंही काही ऐकू नको, कुठेही नमस्कार घालू नको, पण या वचनाला तू दृढ धरून राहा. तर
नक्कीच जे जीव सुखासाठी उभं आयुष्य वेचतेत ती सुख तुझ्या दारामध्ये लोळतील. माऊलींच्या भाषेत भुक्तिमुक्ती चारी घरी त्याच्या. राम न त्वम देहो न ते देहो भोगता करता नवा भवान. असं आहे बळा. जनका ज्याने इतरांच्यावर राज्य केलं आणि राज्य करून इतरांना सुखी केलं तो स्वतः शांत असण्याचं कारण काय? त्या कारणाचा शोध घ्यायला तुला मी मागच्या अध्यायात सांगितला होता. तो शोध घेतलास तू. त्याच्यातून तुला जे प्राप्त झालं ते तू मला व्यक्त केलंस. आता त्याच्या पुढचा तुला सार सांगायचा तू एवढंच की जे तू अनुभवलंस ते सत्य आहे याच्यावर स्थिर राहा. जे तू अनुभवलंस तेच सत्य आहे त्याच्यावर स्थिर राहा. आणि ते काय आहे? न त्वम देहो. तू देह नाहीस, तू शरीर नाहीस. पण प्रत्येक जड चेतनानं युक्त वस्तूला राहण्यासाठी काहीतरी जडाचाच आश्रय घ्यावा लागतो, हेही सत्य आहे. ठीक आहे ना. तू मूळचा ब्रह्म पुरुष असलास, मूळचा स्थित पुरुष असलास तरी सुद्धा भगवंताला त्या विभूतीला अवतार घेण्यासाठी काहीतरी जड, ठीक आहे ना, धातू, पाषाण, काष्ट, मृत्तिका कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. त्या मूर्तीला प्रकट होण्यासाठी आश्रित व्हावं लागतं. त्याप्रमाणे ज्या शरीरात तुला राहायची गरज आहे ते शरीर तू नाहीस म्हणतोय मी. समजलं ना? ते शरीर तू नाहीस. म्हणून त्याच्या मानापमानानं, त्याच्या शीत उष्णतेनं, त्याच्या लाभहानीनं, त्याच्या अन्य कुठल्या द्वैतात्मक दृष्टीनं तू दुःखी बी होऊ नकोस आणि सुखी बी होऊ नकोस. कारण जसं बाह्य जगामध्ये जीवन जगत असताना एकाके न रमते बुध असं भगवंताने बी सांगितलं, त्याला सुद्धा दोनाची गरज पडली. तसं इथं सुद्धा या देहामध्ये राहत असताना एक देह आणि त्याला चालवणारं चैतन्य यांचं तेवढा काळ शक्यत्व ठेवावंच लागतं. समज घ्या ना. महापुरुषांच्या बाबतीत जे सिद्धीला गेले, तत्वदर्शी झाले, ब्रह्मवेत्ते झाले, त्या पुरुषांनी सुद्धा या देहाची बाजू घेतली. देहाचा अपमान, देहाचा मान या दोन्ही गोष्टीच्या वेळेस ते सावध राहून त्याचं संगोपन केलं त्यांनी. पण मी तुला काय सांगतोय, तुला खरोखर आता सुखी व्हायची इच्छा आहे ना, परमात्म सुखात प्रवेश करायची इच्छा आहे ना, आता तू एवढंच कर. तू न त्वम देहो, तू शरीर नाहीस, न ते देहो भोगता, न ते देहो भोगता, करता नवा भवान. या तीन गोष्टीला तू तुझ्यामध्ये स्थिर कर. एक, तू शरीर नाहीस आणि हे त्रिकालाबाधी सत्य आहे बाबा. तू शरीर नाहीस. मग भोगणारा तू कसा असेल? भोगणारा सुद्धा तू नाहीस. न ते देहो भोगता. इंद्रियांनी भोगलं, इंद्रियांनाच अनुभवाला आणि इंद्रियांच्या अनुभवाला मनाची साथ मिळाली आणि मनाच्या साथीला बुद्धी सुद्धा सहाय्य झाली. राम, प्रश्न असा पडतो, आपण विज्ञान युगात जगणारी माणसं, विज्ञान युगातले जीव आहोत. थोडं का होईना पण कशाचं नाही कशाचं कुठे नाही कुठे कधी ना कधी आकर्षण होत राहिलेलं असतं. त्या सर्व आकर्षणाचं सार हेच आहे, प्रेम नाही तर शांती. आकर्षण कुठलंही असो,
सार काय आहे? प्रेम नाहीतर शांती. आणि त्याच्या पूर्ततेसाठी स्वतः भगवंत सुद्धा तळमळलेला आहे. मला समज घे ना. भगवंत आणि भागवतामध्ये उद्धवाला जे सांगितलं, अष्टावक्र जरा उच्च भाषेमध्ये इथं जनकाला सांगतात आणि थोडक्यात सांगतात. काय म्हणतात? राम, हे जनका, 3 गोष्टी माझ्या लक्षात ठेव. एक, तू शरीर नाहीस. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, तू शरीर नाहीस. हे पंचमहाभूताचं गाठोडं आणि त्याच्यात बसलेलं चैतन्य आणि त्याच्यात असलेला जीव. चैतन्य असंग, अखंड असंग आहे. ठीक आहे ना. जडाचा चेतनाशी काडीचा संबंध नाही. जडाचा चेतनाचा काडीचा संबंध नाही. हे असं आहे जसं पृथ्वी आणि आकाश कुठेतरी क्षितिजाप्रमाणे. मध्येच जीव आहे की त्या दोन्ही गोष्टीला अनुभवतोय. मी शिवस्वरूप आहे, इकडे बी जीवाचं लक्ष आहे. आणि मी सुखीदुखी आहे, इकडे बी जीवाचं लक्ष आहे. समज घ्या ना. यात दोन्हीमध्ये जर कुतर ओढ होत असेल तर ती फक्त जीवाची आहे. समज घ्या ना. गर्भामध्ये जीव आला, गर्भातून देहातून जीव गेला. येणं जाणं जसं जीवाचं आहे तसं अनुभव सुद्धा जीवाचाच आहे. आता पुढे बघा, मी पुन्हा सांगतो तुला. न त्वम देहो, तू देह नाहीस, तू शरीर नाहीस. मग भोगता कसा असशील? म्हणून तू भोगता बी नाहीस. भोगताय कोण? इंद्रिय. हे काय आहे? शरीर आहे. अच्छा, मग तू शरीर बी नाहीस, तू भोगता बी नाहीस, तर तू करता कसा असणार? तू करता बी नाहीस. भगवंत म्हटले, विमूढ आत्मा, मूर्ख जीवात्मा जो आहे तो स्वतःला करता मानतो आणि पुनर्जन्माला कारण होतो. आता मग तुझी ओळख मी करून देतो, त्याच्यावर तू विश्वास ठेव. तू शरीर नाहीस म्हणून तू भोगता नाहीस, आणि भोगता नाहीस म्हणून तू करता बी नाहीस. मग कोण आहेस? चिद्रूपोऽसि सदा साक्षी. अरे तू निखळ ब्रह्म आहेस. म्हणजे कसं? खळखळ वाहणारं पाणी प्रत्येक 25 ते 50 फुटावर आपली चव बदलत जातं. ठीक आहे ना. जे पाणी आपण इथं पितो त्याच्यापेक्षा खाली पिल्यानंतर एक वेगळी चव लागते. त्याच्यापेक्षा 100 फुटावर वर पिल्यानंतर एक वेगळी चव लागते त्या पाण्याला. हे जसं म्हणून चरैवेती सांगितलं शास्त्राने. तू चालत राहा, एक वेगळे अनुभव येतील, एक वेगळी चव येत राहील, एक वेगळा रस येत राहील. ठीक आहे ना. आणि साठलेल्या पाण्याची एक चव वेगळी असते, वाहत्या पाण्याची बी चव वेगळी असते, पण खालच्या वेगळी आणि वरच्या वेगळी. हे जसं सत्य आहे तसं मी तुला सांगतो, तू निखळ चैतन्य आहेस, खळखळणारा जीव नव्हेस. जीवाला अनुकूल प्रतिकूलतेच्या नुसार सुखी-दुखी व्हावं लागतं. का? जीवाची जीवासाठी केलेली ही एक लीला आहे. ठीक आहे ना. आणि ते अपेक्षित बी आहे. जीवाबद्दल सांगितले. ठीक आहे ना. ते अपेक्षित बी आहे. कसं अपेक्षित आहे? तर भगवंतालाच अपेक्षा अशी झाली की कर्मत नाही म्हणून 2 केले, पुन्हा 3 केले, पुन्हा 4 केले, आणि मग 8 वसू, 12 रुद्र सूर्य, 11 रुद्र सूर्य, अनेक याची निर्मिती करत गेले भगवंत. नारायण. मूळ विषयावर येऊया आपण. वासुदेव पुन्हा जनकाला सांगतात, ऐक, अतिशय अनुभव संपन्न वाणीतून मी तुला सांगतोय. मी अनुभवलेलं सांगतोय, माझ्या पूर्वजांनी अनुभवलेलं सांगतोय, शास्त्राचे अनुभव सांगतोय,
आणि स्वतंत्र तुझ्यासाठी तुझं बी अनुभव सांगतोय. काय? तू निखळ चैतन्य आहेस. त्यालाच श्रुती अयम आत्मा ब्रह्म म्हटलं. तू निखळ ब्रह्म आहेस, निखळ चैतन्य आहेस. म्हणजे काय आहे मी नेमका? मी आहे तर चैतन्य आहे, तर मग मी नेमका काय आहे, कसा आहे? तर हे पहा, खाली तुला जलाशय दिसतंय, वर तुला आकाशामध्ये ढग दिसतात, आणि मधी मात्र वाफ आहे. मी त्याला भाप म्हणतो ना, वापच ना, पाण्यावरून तयार होते ती. हां, मधी वाफ आहे. मग ढग दिसतोय आणि जलाशय दिसतंय, वाफ दिसते का? नाही. मग तुला जड दिसतंय, जडामध्ये अडकलेला जीव दिसतोय, पण त्यातलं चैतन्य दिसत नाही. ते तू चैतन्य आहेस. मग जडाला पाहण्यासाठी जडाचीच नजर लागते, आणि सूक्ष्माला पाहण्यासाठी तिसऱ्या ज्ञाननेत्राचीच गरज लागते. ज्ञाननेत्र हा अनुभव संपन्न नेत्र आहे. दिसायला तर तो दिसत नाही, पण जिभेला जशी पदार्थाची जाणीव असते, पदार्थाच्या चवीची जाणीव असते की नाही? जिभेला कुठल्याही गोड, तिखट, आंबट, खारट पदार्थाचे चवीची जाणीव असते, पण स्वतःच्या चवीची जाणीव नसते. पदार्थ नसताना माझी चव कशी आहे, तसं हे जड आणि जीवत्व नसताना मी चैतन्य ब्रह्म कसा आहे याचे अनुभव तुलाच येणार. समज का? तुलाच येणार. तुला तो शब्दाने सांगता येणार नाही. जीभ सांगेल का माझी अशी चव आहे, तिला सांगता येत नाही. जिभेची चव जिभेला सांगता येत नाही. तसा ब्रह्मानुभव तुला येईल, पण तो मला सांगता येणार नाही आणि तुला ऐकता येणार नाही. पण पदार्थाचा आणि जिभेचा संग झाल्यानंतर जसं अनुभव गोड, तिखट, खारटचा आहे, तसं सत्यसंगातून तुला तो अनुभव नक्की येणार. तू सत्यसंग करत राहा, तू संत संग करत राहा. मी याच्यापेक्षा वेगळं तुला काय सांगू? पुन्हा तुला सांगतो, तू शरीर नाहीस म्हणून भोगता नाहीस, म्हणून करता नाहीस. निखळ चैतन्य आहेस, शुद्ध चैतन्य आहेस. म्हणजे कसं? मगाशी सांगितल्याप्रमाणे वाहणारी गंगा समुद्राला मिळाली की समुद्रात मिळताना आपलं अस्तित्व गमावून बसते. म्हणजे मी गंगा आहे, मी स्वतंत्र राहणार, असं ती अस्तित्व मांडत नाही. मग खाऱ्या समुद्रामध्येच तिला मिसळावं लागतं, नाही? मग त्या पाण्याची दुर्गंध बी असते. त्या पाण्यामध्ये एक विचित्र प्राण्यांचा तिथं वावर असतो, पण तिथे गंगा निवांत मुकाट एकाकार होते. त्याप्रमाणे हा चैतन्य ब्रह्म जो आहे कोणी, ठीक आहे ना, जनक सांगतात, हा चैतन्य ब्रह्म जो आहे तो पंचप्राणाच्या द्वारा, अंतःकरणाच्या द्वारा स्वस्वरूपामध्ये शांतपणे स्वानंदाच्या वाटेनं विलीन होऊन जातो. स्वआनंदाच्या, स्वतःसाठी स्वआनंदाच्या वाटेनं आतमध्ये स्वरूपाकार होऊन विलीन होऊन जातो. मग जागेपणीच्या गप्पा जागेपणीच होतात, स्वप्नात होत नाहीत. स्वप्नात झाल्या तर त्याला चावळणं म्हणतात, ठीक आहे ना? आणि त्या चावळण्याला जागा पुरुष काही काडीची किंमत देत नाही, बरोबर आहे? त्याप्रमाणे तू सुद्धा या अनुभवासाठी एकाकार हो, जागेपणातून एकाकार हो, ठीक? जागेपणातून एकाकार हो. आणि स्वप्नातले लोक जसं चावळतेत, सुखदुःखाबद्दल बोलतेत, भीतीबद्दल बोलतेत, शुरत्वाबद्दल बोलतेत, निंदास्तुतीबद्दल बोलतेत, पण ते जाग्या पुरुषासाठी काही खरं नसतं. तसं ज्ञानी पुरुषासाठी या जगातल्या गोष्टींच्या वार्ता काडीच्या सुद्धा सत्य नसतात, ठीक आहे? काडीच्या सुद्धा सत्य नसतात. म्हणून जनका, मी जे बोलतोय ते अंतःकरणामध्ये स्थिर कर. का? याचा साक्षी फक्त तू आहेस. जसं तुझ्या आणि माझ्या संघाचा साक्षी तूच आहेस,
तू माझ्याबद्दल, मी तुझ्याबद्दल, इतर तिसऱ्या व्यक्तीला 2 पिढीनंतर, 1 पिढीनंतर, 1 पर्वानंतर काही जरी सांगत बसलो तरी या क्षणाचा अनुभव आणि या क्षणाचा आनंद, या क्षणाचं सुख मी त्या क्षणाला नाही मांडू शकत, त्या क्षणाला नाही मांडू शकत, त्या वेळेला नाही मांडू शकत. उफ, इसके सिवा मेरे पास और कुछ भी नहीं है की बस मी काय सांगू. तुमचं अस्तित्व त्यावेळेस हवं होतं, एवढंच सांगू शकतो. म्हणून आत्ता जे अस्तित्व आहे जनका, त्याचा तो आनंद घे. आणि त्या अस्तित्वाचा आनंद घेण्यासाठी पुन्हा सांगतो, तू निखळ चैतन्य ब्रह्म आहेस, विसरू नकोस, आणि याचा साक्षी आहेस. पण याच्यासाठी तुला पुढच्या 2 गोष्टी कराव्या लागतील. ती म्हणजे बिलकुल अपेक्षारहित तू माझ्यापाशी ये. कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस. मग मी तुला पूर्णत्व कसं देतो ते पहा. कारण या अभ्यासात तुला पूर्ण उतरवण्यासाठी मला तुझी किती चापलूसी करावी लागते, किती मस्केमारी करावी लागते बापूंच्या भाषेत, हे तुला नाही कळणार. का? तर तुझ्यातले गुण पाहून तुला वर आणण्यासाठी. तुझ्यातले गुण ते पाहून तुला वर आणण्यासाठी मला किती खाली यावं लागतंय याचा विचार कर. का? तर मी जिथपर्यंत तुला घेऊन जाणार आहे, माझं वास्तव्य तिथं आहे. म्हणजे मग मी कसा असेल हे लक्षात ठेव. समज गया? मला तुला जिथपर्यंत न्यायचंय, माझा मुक्काम बक्कड उपर गायबे आहे. मी सहस्र सारावर माझा निवास आहे आणि मला तुला खालून पायापासून वर घेऊन जायचं आहे. माझ्या कष्टाचा विचार कर, माझ्या निरपेक्ष वृत्तीचा विचार कर, तेव्हा तुझ्यातली निरपेक्ष वृत्ती तुला साथ देईल. समज गया ना? मला तुझ्याकडून कशाचीही अपेक्षा नाही, इतका तू माझ्याशी निरपेक्ष राहा. आणि मग दोघंही त्या निरपेक्ष वृत्तीचं साक्षी वृत्तीत राहून मी जसा सुखाने राहतो तसा तू सुखाना राहशील किंवा तसा तू सुखाना राहा. पुढे जनका, राग द्वेष मनोधर्मो न मनस्ते कदाचन, निर्विकल्पो असी बोधात्मा निर्विकारा सुखीचर. मी तुला सुखी करण्यासाठीच आणि तू सुखी होण्यासाठीच हा संबंध आलेला आहे. मी ज्या स्थितीमध्ये राहतो त्या स्थितीच्या अवस्थेची ओळख तुझ्याकडे जरी झाली तरी मी भाग्यवंत आहे. समजलं ना? मी ज्या स्थितीमध्ये राहतो त्या स्थितीतल्या अवस्थेचा परिचय जरी तुला अधूनमधून होत असेल तर मी भाग्याचा आहे. पण अगदी मोतीबिंद झालेले व्यक्ती सुद्धा सूर्यदर्शनासाठी चालेल, पण आंधळ्या व्यक्तीला नेऊन मी काय करू? समजलं ना? आंधळ्या व्यक्तीला मी काय करू? काय जक्क एखादी वृद्ध व्यक्ती झालेली आहे, ती सवासीन म्हणून चालेल म्हातारी, पण विधवेला नेऊन काय करू मी? तशा प्रकारे तुला भगवत कृपेने तुझ्याकडे जे जे काय आहे त्याचा आश्रय घेऊनच मी तुला पुढे घेऊन चाललोय. जनका, राग द्वेष मनोधर्म न मनस्ते कदाचन, निर्विकल्पो असी बोधात्मा निर्विकारा सुखीचर. हे पहा, कर्मत नव्हतं म्हणून कुणाचा तरी आश्रय घेतला. नीट ऐका हा श्लोक. आपण कर्मत नव्हतं म्हणून कुणाचा तरी आश्रय घेतला किंवा कुणीतरी आपला आश्रय घेतला आणि त्या आश्रयामध्ये दोघांची मन निर्माण झाली. एकमेकाबद्दल दोघांची मन निर्माण झाली. त्या मनामध्ये आपुलकी वाढू लागली, प्रेम वाढू लागलं, अपेक्षित शांती वाढू लागली आणि नको असलेल्या गोष्टीची स्वयंभू उपेक्षा होऊ लागली. नको असलेल्या
मग हा कुठला धर्म होता? तर हा मनोधर्म होता. या मनोधर्मातून, बरं का, ऐकतोय ना, या मनाच्या धर्मातून विचारांची निर्मिती झाली. या मनाच्या निर्मितीतून, मनाच्या संबंधातून विचाराची निर्मिती झाली आणि ते विचार साधू पुरुषाच्या संगतीनं पुन्हा निर्विचाराकडे आपल्याला घेऊन चालले. म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाकडे, आपल्या ब्राह्मी स्थितीकडे आपल्याला घेऊन चाललेत. इकडं जर तुझं लक्ष असेल तर राग द्वेष मनाचा जो धर्म आहे तो क्षणात मिटेल. मनाचा धर्म जो आहे तो रागद्वेषाचा आहे. का? का? तर मनाचा धर्म असा आहे, जे आपलं आहे ते आपल्यापाशी राहावं. ठीक आहे ना. लहान बाळाच्या हातात खेळणं असेल, ठीक आहे ना, ते खेळत नाही पण स्वतःपाशीच ठेवतं. समजलं ना. आपण बी त्यातूनच गेलो नाही का. एखाद्या व्यक्तीला म्हटलं, ही तुमची जमीन 2 वर्ष झालं पडून आहे. पडून असू दे, काय हरकत नाही, पण मी तुला द्यायची नाही. ठीक आहे ना. मनाचा धर्म असा आहे. कसा आहे? तर द्वेषाची प्राप्ती झाली, द्वेषाची, तर त्या द्वेष धर्मावरच ते टिकून राहतं. प्रेमाची प्राप्ती झाली तर प्रेम धर्मावरच टिकून राहतं. बघा, खूप सुंदर बोध आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी. पण हे लक्षात ठेव जनका, हे मनाचे धर्म आहेत आणि ते मन तू नव्हेस. ज्यातून रागद्वेषाची निर्मिती होते, तुझ्या माझ्याची निर्मिती होते, मी तूपणाची निर्मिती होते, ते मन तू नव्हेस. मग तू कुठलं मन आहेस? सांगतो तुला. निरपेक्षातून एक मनाची निर्मिती होते आणि त्याला विश्वमन म्हणतात. कुठलं? विश्वमन म्हणतात. म्हणजे जे आपलं कोण प्रिय आहे ते अखंड सुखी राहावं, आनंदी राहावं, गत्वेता राहावं, निरपेक्ष राहावं. मग ते पुत्र असेल, पत्नी असेल, आई असेल, वडील असेल, बंधू असेल, भगिनी असेल, शिष्य असेल, गुरु असेल, कुणी असेल. पुढे एक, ते मन म्हणजे तू नव्हेस. तर जनकाला प्रश्न पडला, मग रागद्वेष हे मनाचे धर्म आहेत, ते मन मी नाही. आधी तुम्ही म्हणालात ते शरीर तू नाहीस, त्या शरीरात जो कोणी भोगता आहे तो बी तू नाहीस, त्या शरीराकडून जो कोणी कर्तेपणानं करून घेतो ते बी तू नाहीस. मग तू कोण आहेस? त्याचं उत्तर तुम्ही दिलं की तू निखळ चैतन्य ब्रह्म आहेस. नाही काय आहेस? निखळ चैतन्य ब्रह्म आहेस. मग या ब्रह्म अनुभूतीला मी अनुभवू कसा? तोही मार्ग तुम्ही दिला. पण माझा एक प्रश्न असा आहे, आणि तो असा की मी रागद्वेष मनाचे धर्म आहेत हे समजलो, ते मन मी आता नाही हे बी समजलो, पण याच्या पुढची जी सुखाची अनुभूती त्याच्यासाठी मी काय करू? मुनीश्वर म्हणतात अष्टावक्र, बोधात्मा निर्विकारा सुखमचर. मी तुला मागास सांगितलं, माझ्याकडून तुला मिळालेला बोध तुला आनंदाच्या, शांतीच्या, प्रेमाच्या कोशात नेऊन बसवत आहे. याचा साक्षी तर तू आहेस. तुझ्या रागाचा, द्वेषाचा, कामाचा, क्रोधाचा साक्षी जसा तू आहेस, तसा तुझ्या शांतीच्या, प्रेमाचा, आनंदाचा बी साक्षी तूच आहेस ना. मग त्या कोशामध्ये मी तुला नेऊन बसवत आहे, त्या कोशामध्ये स्थिर राहणं एवढंच तुझं काम आहे.
त्या कोशातून बाहेर येऊन शरीराचा होऊन, भोगत्याचा होऊन, कर्त्याचा होऊन, मनाचा होऊन स्वतःला विस्कळीत करून घेऊ नको, स्वतःला विक्षिप्त करून घेऊ नको. असा तू निर्विकार बोधस्वरूप आत्माच आहेस हे त्याही तिथं जाऊन अनुभव. म्हणजे गुरुदेवांच्या भाषेत म्हणायचं तर की जनात वनात मनात कुठेही जरी तुम्ही असला तरी तुमचा बोध तोच असला पाहिजे. तुम्ही रडत असला तरी तुमचा बोध तोच, तुम्ही हसत असला तरी बोध तोच. यासाठी निर्विकारा सुखीचर या सुखाला धरून तू भ्रमंतीत राहा किंवा स्थिर राहा. स्वयंभू तुझी इच्छा आहे ती. निर्विकार पण विकल्परहित आहेस. विकल्प आणि संकल्पामुळे विकल्पाची निर्मिती होते. निसंकल्प ब्रह्म उच्यते हे शास्त्रानं सांगण्याच्या पाठीमागे हेतू हाच आहे की तू निर्विकार आहेस आणि बोधस्वरूप आत्मा आहेस. म्हणजे अरे चांगली झोप लागली हे ज्याला कळतं, स्वप्न पडलं हे ज्याला कळतं, जागेपणी हे करू की नको करू हे ज्याला कळतं, त्या स्फुरणेतून निघालेल्या जाणीवेलाच मी आत्मा म्हणतो, बोधस्वरूप आत्मा म्हणतो. आणि हे जाणून तू सुखाने राहा. हे जाण अगोदर. म्हणजे असं जाण की तुझ्या दातामध्ये काहीतरी अडकलेलं आहे, तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलेलं आहे, तुझ्या हातामध्ये सडी मोडलेली आहे, पायामध्ये काठा मोडलेला आहे. हे जसं तू जाणतोस, तुझ्या पोटामध्ये गडगड चालू आहे, तुझ्या अंगामध्ये ताप आहे, हे जसं तू जाणतोस तसा मी पाठवलेला बोध तुझ्यामध्ये प्रवेश करत असताना तुला त्याची जाणीव पाहिजे. माझ्यामुळं तुला राग येतोय का माझ्यामुळे तुला शांती मिळते, का माझ्यामुळे तुला प्रेम मिळते, की माझ्यामुळे तुला आणखी काय प्राप्त होतंय, याचा साक्षीदार तू आहेस. शेवट करतोय, ठीक आहे. याचा साक्षीदार तू आहेस. आणि म्हणून हे जाणून तू सुखी हो. कारण सर्वभूतेषु चात्मानाम सर्वभूतानी चात्मनी विज्ञान निरहंकारो निर्ममस्य सुखी भव. मी तुला एवढंच सांगू शकतो, या सर्व चराचरामध्ये अनेक ही भूत निर्माण झाली आणि गेली, राहिली, आली, राहिली आणि गेली, आली, राहिली आणि गेली. करोडो अरबो खरबो 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 आली आणि गेली. त्याच येणाऱ्या आणि जाणाऱ्यामधला तू स्वतःला जर समजत असशील तर माझा हा बोध काही कामाचा नाही. म्हणून हा बोध तुला तुझ्या कामाचा करून घ्यायचा असेल तर एवढंच समजून घे की सर्व भूतामध्ये जे चैतन्य रूप आत्मा आहे, सर्व भूते ज्यात सामावलेली आहेत, त्याच बोधाने तू निरंकारी पण ममता रहित असा जर राहिलास तर सुखी होशील. सुखी हो. पुन्हा शेवट करतोय, ऐका. पुन्हा शेवट ऐका. नारायण, याच आकाशाच्या खाली अनेक भूतं आली, याच पृथ्वीवर राहिली आणि निघून गेली. ठीक आहे ना. कुणाची माती झाली, कुणाची राख झाली, ठीक आहे ना. पंचमहाभूताची कुणाची राख झाली, कुणाची माती झाली, तर कुणाला गिधडानी पशुपक्ष्यांनी खाऊन टाकलं. अच्छा, मग या सर्व भूतामध्ये जे चैतन्यरूप आत्मा आहे, चैतन्यरूप आत्मा म्हणजे ज्याची काही हानी होत नाही, जो कधी येत नाही जात नाही, बस हे त्याच्यातच सगळे सामावलेले आहेत. म्हणजे पाण्यावरच बुडबुडा येतोय आणि पाण्यातच लोप होतोय, पाण्यावरच बुडबुडा येतोय आणि पाण्यातच लोप होतोय, आकाशातच ढग येते तर आकाशातच विरतेत. ठीक आहे ना. हे जसं सत्य आहे आपल्या डोळ्यासमोर, बस तसंच आहे. तुझ्यातूनच बोध तुला निर्माण होतो आणि तुझ्यातच तो बोध शांत होतो. ठीक आहे ना. आणि तो बोध एक तुला अहंकार वाढीचा येतो, तर एक तुला अहंकार निरहंकार होण्याचा येतो.
बोध दोघांनाही होते. ठीक आहे ना. डोळसाला सुद्धा सूर्याचा अनुभव आहे आणि डोळस नाही त्याला बी सूर्याचा अनुभव आहे. पण डोळस नाही तो साशंक आहे की हे जे ऊन लागतंय, उष्णता लागते, ती सूर्याची आहे का अग्नीची आहे. पण तो भाग्यवान डोळस आहे, तो भाग्यवान डोळस आहे ज्याला सूर्याचं बी दर्शन होतंय. ठीक आहे ना. सृष्टीचं बी दर्शन होतंय आणि त्या प्रकाशाचं स्वतःचं बी दर्शन होतंय. त्याप्रमाणे तुला जर असा बोध प्राप्त झाला तर गुरु शिष्याच्या नात्यातून गुरुभक्तीचा म्हणजे सगुणतेचा बी तुला आनंद येईल. आणि गुरु शिष्य ज्या एका तत्वात विराजमान आहेत त्या तत्वाच्या स्मृतीनं सुद्धा तुला निर्गुणाचा आनंद येईल. आणि जसं माऊली म्हणते सगुण निर्गुण एक गोविंद रे, त्याप्रमाणे तुझ्या अनुभवाला तू प्राप्त झालास तर मी आनंद स्वरूप होईन. का तर पुन्हा सांगतो, रागद्वेष मनाचे धर्म आहेत. त्या मनोधर्मामध्ये तू मन नाहीस, हे सत्य आहे. या सत्याला तू निर्विकारतेनं धर, निर्विकल्पेनं धर, म्हणजे विकल्परहित धर. मनामध्ये ही शंका येऊ देऊ नकोस की तू मन नव्हेस, तू शरीर नव्हेस, म्हणून तू भोगता नव्हेस, म्हणून तू करता नव्हेस. निखळ शुद्ध चैतन्य आहेस. पण याच्यावर टिकून राहावं लागेल. आणि याच्यावर टिकून राहणं याचंच नाव अभ्यास आहे. म्हणून जसं गुरुदेवांनी सांगितलं की केवढाही मोठा भगवंत असला, कितीही मोठा, तरी डोक्यावर हात ठेवून साक्षात्कार करून देणार. कितीही मोठा ब्रह्मनिष्ठ असो, साक्षात्कार करून देणार नाही. मोक्ष देईल, साक्षात्कार नाही. ठीक आहे ना. साक्षात्काराचा आनंद घेण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी गीतेनं ज्या सांगितल्या, इथंही त्यांनी तेच सांगितलं. याचा अभ्यास सांगितला आणि त्याच्या अगोदर आधी वैराग्य सांगितलं. वैराग्य काय सांगितलं? मोक्षो विषय वैरस्यम बंधो वैषयिको रसहा. तू विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न कर आणि मोक्ष त्याच्या कक्षेमध्ये तू गेलास, त्याच्या जागेमध्ये तू गेलास की विषयाची रसबुद्धी, आवड हे स्वयंभू निघून जाईल. पण त्याच्यानंतर तुला असा अनुभव येईल की या जगामध्ये आपलं कुणी नाही ना आपण कुणाचं नाही. त्यावेळी वेळ कंठणं फार कठीण आहे. आपलं कुणी नाही आणि आपण कुणाचं नाही. तेव्हा भगवंतानं भक्ताची निर्मिती केली, ज्ञानी पुरुषानं शिष्याची निर्मिती केली. ठीक आहे ना. आणि शांतीला प्राप्त झालेल्या पुरुषानं प्रेमाची निर्मिती केली. समजली का? तेव्हा अन्यथा एक रात्र सुद्धा जसं राजा हरिश्चंद्राला 12 वर्षाची झाली, त्याप्रमाणे एक क्षण या मृत्यूलोकात कंठणं कठीण असतं, खूप कठीण असतं. म्हणून कोणीतरी असावं, आपलं असावं, हक्काचं असावं, हे वेड्यातल्या वेड्याला बी अपेक्षित असतं. मग ज्ञानातल्या ज्ञानाला खा असू नये. कोणीतरी असावं, पण ते हक्काचं असावं. समजलं? मग ती आईच्या रूपात, बहिणीच्या कुठल्याही नात्याच्या रूपात, पण ते आपलं हक्काचं असावं. जनकाला तेच वाटलं, मी जे हे ज्ञान तुला देतोय ते हक्काच्या व्यक्तीला द्यायचे आणि तो हक्क तुझा आहे जनका. त्या बोध रूपाला तू प्राप्त हो. आणि म्हणून त्याच्यासाठी दोन गोष्टी, एक अहंकार आतमध्ये येऊन देऊ नकोस, नाहीतर हा संबंध जातो. ठीक आहे. गुरु शिष्याचा, देवभक्ताचा, माता पित्याचा, कोणाचाही असेल, एक अहंकारानं हा संबंध जातो, अहंकारानं संबंध जातो. म्हणून अहंकाराविषयी ममता कधी धरू नको. बरं का? कोणाविषयी? अहंकाराविषयी ममता धरू नको. कारण अहंकार ममतेच्या जवळचा आहे. अहंकार ममतेच्या जवळचा आहे. म्हणून ममता मनाचा धर्म आहे, अहंकार बुद्धीचा धर्म आहे. या दोन्हीवर लक्ष ठेव आणि खुशाल सुखी हो. ठीक आहे ना? खुशाल सुखी हो. कारण
चैतन्यात चैतन्य विलीन होत असताना, आकाशात आकाश विलीन होत असताना, पाण्यात पाणी विलीन होत असताना, दुधात दूध विलीन होत असताना, शांतीमध्ये शांती विलीन होत असताना, जसं एकमेकाला विचारत नाही तसं जनका गुरु शिष्याच्या प्रेमाच्या रूपात प्रेम एक होत असताना, प्रेम एक होत असताना मी कधीही तुझा सल्ला घेत नाही. ठीक आहे ना, मी कधीही तुझा सल्ला घेत नाही. तसं माझ्याशी एकाकार होताना तू कधी माझ्या सल्ल्याची अपेक्षा करू नको. ठीक आहे. आणि इथं पूर्णाहुती तुला सांगतो कशाची आहे, तर ममता रहित होण्याची. ठीक आहे. म्हणून स्वतःला जो देह मानत नाही तो वस्तू पदार्थाला घटनेला आपली मानत नाही. याचा अभ्यास कर आणि खुशाल या जगामध्ये सुखी होऊन राहा, साक्षी वृत्तीत होऊन राहा. एवढंच काय, भोगाच्या अभिलाषा धरलेल्या लोकांनी या मार्गाचा त्याग केलेला आहे. त्याच लोकात राहून तुला तुझी सुरक्षा करून घ्यावी लागेल. समजल्या? जनकांना खास ज्या लोकात तू राहतोस ते सगळे भोगी आहेत. त्या लोकात राहून अशा भोग अभिलाषी लोकांच्यात राहूनच तुला या मार्गाचा त्याग करावा लागेल आणि मी सांगितलेल्या मार्गावर तुला तुझा प्रवास चालू ठेवावा लागेल. आणि त्याच्यासाठी मी तुला अखंड साह्य होईन, अखंड साह्य होईन. हीच गुरुशिष्य परंपरा प्रेम मार्गानं आणि शांती मार्गानं भगवंताला प्रिय झाली. म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा या मार्गाचा आस्वाद घेण्यासाठी अवतार घेतात. आणि त्या अवताराचा एकच हेतू आहे की माझा जो आहे तो माझ्याच जवळ राहावा, माझा जो आहे तो माझ्याच जवळ राहावा. भोग अभिलाषींच्या जवळ नको, मृत्यूलोकी नको, अन्यलोकी नको. राम शेवटच्या पूर्णाहुतीत सांगतात, शेवटच्या पूर्णाहुतीत असा तो चिन्मय होऊन राहा. शेवटचा शब्द असा तू चिन्मय होऊन राहा. चिन्मय म्हणजे चिन्मय म्हणजे आनंदाला तर कारण आहे, आनंदाला तर कारण आहे, पण जडाचा संग नाही. ठीक आहे ना, त्याला चिन्मय म्हणायचं. आनंदाला तर तुमच्या कारण आहे, पण संग जडाचा नाही. जय जय राम 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 राम. ओम.